नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाजनको तंत्रज्ञ 3 या पदाच्या निकालासंदर्भात एक नवीन अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा या निकालाची अपडेटची बद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सोबतच बघा महाजनको ज्युनियर केमिस्ट या पदाचा निकाल कधीपर्यंत प्रसिद्ध होणार याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता तुम्ही की वृत्तपत्रामध्ये काय प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर बघा महाजनको तंत्रज्ञ 3 भरतीला तात्पुरता जो ब्रेक आहे तो देण्यात आलेला आहे. नियुक्ती आदेश न देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश जे आहे यामध्ये सांगण्यात आलेला आहे. त्यासोबत बघा यामध्ये आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ माध्यमातून जाणून घेऊया. बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी महाजनको अंतर्गत तंत्रज्ञ 3 पदाच्या भरती प्रक्रियेला नागपूर उच्च न्यायालयाने तात्पुरता ब्रेक लावलेला असून म्हणजेच की बघा स्टे म्हणजे की स्थगिती लावलेली आहे. तुर्तास कोणतेही नियुक्ती आदेश देऊ नयेत असे स्पष्ट निर्देश जे उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिलेले आहेत. बघा नागपूर उच्च न्यायालयाने जर बघितलं तर यासाठी जर बघितलं तात्पुरता जो म्हणजे की स्टेज आहे लावण्यात आलेला आहे. आता बघा महाजनकोने मागील वर्षी तंत्रज्ञ 3 पदासाठी परीक्षा घेतली होती. त्यानंतर निकाल जाहीर झाला असून संभाव्य निवड होऊ शकणाऱ्या उमेदवारांची जे कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र अंतिम निवड व नियुक्ती आदेश देणे बाकी असतानाच या भरती प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन व भेदभाव झाल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्वपूर्ण आदेश दिलेला आहे. बघा यामध्ये जर बघितलं तर काही अशा विद्यार्थ्यांना जो म्हणजे की भेदभाव झालेला आहे. यामुळे जर बघितलं तर ही जी याचिका आहे ती दाखल करण्यात आलेली आहे. आता बघा याचिकामध्ये जर बघितलं तर याचिकाकर्त्यांची बाजू जर बघितली ॲडव्होकेट दीपक चटप यांनी प्रभावीपणे मांडली. याचिकाकर्ते सौरभ माधास्वार व जगन्नाथ पिदुरकर यांनी जाहिरातीत नमूद अटी व पात्रता निकषांमध्ये विसंगती असल्याचा दावा केलेला आहे. आता बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे जे निर्देश आहे ते यामध्ये देण्यात आलेले आहे. म्हणजेच की 2 हप्त्यामध्ये जर बघितलं तर यावर जे उत्तर आहे ते सादर करण्याचे निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहे. सोबतच बघा यामध्ये आणखी काय सांगण्यात आलेलं आहे की न्यायालयाने प्राथमिक सुनावणीत याचिकेतील केवळ कोराडी गावातील उमेदवारांना 25 अतिरिक्त गुण देण्याची तरतूद, प्रकल्पग्रस्तांसाठी 50% अधिक आरक्षण, CSR प्रशिक्षण घेतलेल्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 25 पर्यंत बोनस गुण देण्याची तरतूद हे भेदभावपूर्ण असल्याचा दावा केला आहे. दरम्यान महाजनको व अन्य प्रतिवाद्यांना 2 आठवड्यांच्या आत आपले उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत. बघा जर बघितलं आपण तर CSR कोराडी विद्यार्थ्यांना जर बघितलं तर अतिरिक्त 25 बोनस गुण जे देण्याबाबत आणि त्यासोबतच जर बघितलं म्हणजेच की बघा ही जी माहिती आहे यावरून जर बघितलं तर ही जी याचिका आहे ती दाखल करण्यात आलेली आहे. कारण की बघा भरपूर विद्यार्थ्यांना जर बघितलं तर अतिरिक्त गुण जे देण्यात आलेले आहेत आणि अशामुळे जर बघितलं ही जी माहिती आहे भेदभावपूर्ण आहे आणि त्यामुळे जर बघितलं ही याचिका जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा या याचिकेसंदर्भात काय निकाल लागतो ते आपल्याला 2 हप्त्यानंतर म्हणजेच की बघा या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यामध्ये याबद्दलची जी माहिती आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि त्याबद्दलची जशी काही माहिती आपल्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला माहिती माझ्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा बघा त्यावरती एक अपडेट बनवून एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रसिद्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी जर बघितलं तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा ही जर माहिती बघितली आपण तर महाजनको टेक्निशियन 3 या तंत्रज्ञ 3 या पदासंदर्भात होती. आता बघा राहिलेली माहिती जर बघितली तर महाजनको ज्युनियर केमिस्ट या पदासंदर्भात आहे. तर बघा महाजनको ज्युनियर केमिस्ट या पदाच्या निकालासाठी जर बघितलं तर अजूनपर्यंत काहीच अपडेट जे आहे ते आलेली नाही आहे आणि एक्झाम होऊन जर बघितलं खूप दिवस झालेले आहेत आणि त्या संदर्भात अजूनपर्यंत काही अपडेट जे आहे ते वेबसाईटवरती आणि त्याबद्दलची काही हालचाली आपल्यापर्यंत मिळालेल्या नाही आहेत. आणि या संदर्भात जर बघितलं आपण एक जे आहे मेल केलेला आहे त्या संदर्भात जसं काही आपल्याला माहिती मिळते तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती अपडेट देणारच आहे की निकाल कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकेल. त्याबद्दलची काही अपडेट माझ्यापर्यंत मिळाली तशीच मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ संदर्भात मी तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आणखी जर बघितलं तुमचे काही प्रश्न या भरती संदर्भात किंवा बघा कोणत्या भरती संदर्भात असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर बघा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.